स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजींनी सत्तेच्या मागे न लागता समाज कल्याणाचा वसा घेतला. त्यांनी शिक्षणाचा यज्ञ सुरू केल्यामुळेच तांड्यावरचं जगणं सुसह्य झालं. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी केलेलं कार्य अलौकिक आहे, असे विचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नेहरू नगर येथे बोलताना व्यक्त केले. नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळाचे संस्थापक दलित मित्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड हे होते. यावेळी व्यासपीठावर आमदार देवानंद चव्हाण विजयपूर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिवशरण पाटील, निवृत्त सनदी अधिकारी बी.के. नाईक, माजी न्यायमूर्ती नामदेव चव्हाण, चेतन नरोटे, शिल्पकार विजय गुजर, ब्रिजमोहन फोफलिया, राष्ट्रवादीचे भारत जाधव, पद्माकर काळे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, चंद्राम चव्हाण गुरुजी केवळ शिक्षक नव्हते, त्यांनी शिक्षणाबरोबरच समाजाला संस्कृत केले. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. हा समाज शिक्षित करून त्यांना स्थिर करण्यात गुरुजींचा मोठा वाटा आहे. यावेळी परिसस्पर्श स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यभरातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, रवींद्र चव्हाण, अश्विनी चव्हाण, किरण चव्हाण, सचिन चव्हाण, कार्तिक चव्हाण, जयवंत हक्के यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ॲडव्होकेट नामदेव चव्हाण यांनी आभार मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.